नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने महत्त्वाची अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी आलेली ही एक न्यूज पाहूया, कारण कंत्राटी पद्धतीने चालू असलेल्या शिक्षक भरतीला सगळीकडनंच विरोध होत आहे आणि 25 सप्टेंबरला आंदोलन आहे। 29,000 शिक्षकांच्या पोटावरती येणार पाय। तो कशा पद्धतीने मांडला आहे यामध्ये पाहूया, कारण कंत्राटी पद्धती म्हणजेच कोणाच्या अंतर्गत, कुठल्या कमिटीच्या अंतर्गत ही भरती होत आहे, कोण ही भरती करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे, हे आपण एका व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहिलं होतं। तर राज्यातील शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पद्धत आणण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू झाला आहे। याचा फटका ग्रामीण भागातील 29,000हून अधिक शिक्षक तसेच 1,85,000 विद्यार्थ्यांना बसणार आहे। राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता, कंत्राटी शिक्षक म्हणजे सुधारित शिक्षक असेल किंवा संच मान्यता असेल किंवा कंत्राटी शिक्षक असेल, भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली। या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटनांना एकवटल्या आहेत। 25 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलनाकरिता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढणार आहेत। 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एक शिक्षकी होणार आहेत। त्या शिक्षकांसोबत एक निवृत्त कंत्राटी अतिरिक्त शिक्षक नेमला जाणार आहे। त्यामुळे राज्यातील 15,000 शाळांमधील सध्या कार्यरत असलेल्या 29,707 शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे। केंद्राच्या बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, मात्र या कायद्याचीही पायमल्ली होणार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे। शासनाच्या या धोरणाचा शिक्षक संघटनांनी विरोध केला। सर्व संघटनांच्या समन्वय समितीची बैठक शनिवारी पुणे येथे पार पडली। बैठकीत शासनाच्या भूमिकेवर विचारविनिमय केला गेला। धोरणाला विरोध करण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला आणि शासनाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे। त्यामुळे शासकीय शाळांचा दर्जा निश्चितच घसरणार आहे। यामध्ये धोरण शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवून 25 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आता हे धोरण राबवून ग्रामीण दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव आहे। भविष्यात समूह शाळा सुरू करण्याची ही सुरुवात आहे। ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा घाट सरकारने घातला आहे। आता कंत्राटी पदभरती ही या आधी देखील म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षी देखील काढली होती, तेव्हा देखील संघटनांनी विरोध केला, परंतु त्यांनी फक्त त्याचं हेडिंग बदललेलं आहे। युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि त्याच्या अंतर्गत पुन्हा कंत्राटी भरती चालू आहे। हे आपण अगदी व्यवस्थित GRच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। म्हणजे भरती तीच आहे, कंत्राटी पद्धती तीच आहे, फक्त वरची हेडलाईन बदललेली आहे। पुन्हा समूह शाळा देखील असंच होतं, GR देखील आला होता। पुन्हा पुढे जाऊन तीच सिच्युएशन समोर येताना आपल्याला दिसत आहे आणि नंतर या कोकणातील शाळा आणि त्यांची संख्या यामध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे कंत्राटी शिक्षक भरतीचा होणारा परिणाम आणि त्यावरती आता सध्या जर आंदोलन केलं नाही तर भविष्यात परिस्थिती अजून बिघडू शकते। त्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी होणार आहे। दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शिक्षक सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षण सेवकाच्या परिवीक्षाधीन कालावधीमध्ये त्यांच्या सेवेत मूल्यमापन करण्यासाठी, मूल्यमापन चाचणी घेण्यासाठी तसेच त्यांचे वर्तन याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे। म्हणजे शिक्षण सेवकांमध्ये हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मूल्यमापन चाचणी घेण्यात येणार आहे, असं ह्या GRमध्ये ऑलरेडी उल्लेख करण्यात आला होता। परंतु या GRवरती अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता शिक्षण सेवक आणि 23 नंबरचा मुद्दा देण्यात आला होता। शिक्षण सेवकांना 3 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी आणि नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे। परीक्षा परिषदेने त्याची परीक्षा घ्यावी याबाबतचा प्रस्ताव तयार करावा। म्हणजे ऑलरेडी हे मेन्शन करण्यात आलेलं होतं, परंतु यावरती स्पष्टता देण्यासाठी पोर्टलवरती एक प्रेस नोट प्रसिद्ध झाली आणि त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। ते ह्या प्रेस नोटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे। पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षण सेवक शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबाबतचा खुलासा। स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना
त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर 21,000 पदाची जाहिरात दिली. 19,000 पदांकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली. त्यानंतर शासन निर्णय 19/6/2013 अन्वये विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासन पत्र दिनांक 25/1/2024 अन्वये निर्देश आहेत. तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये, म्हणजे हे इंग्रजी माध्यमाचा फक्त उल्लेख यामध्ये केलेला आहे, अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आले आहेत. आता आपण मगाशी स्क्रिप्टमध्ये पाहिलेलं आहे की तिथे इंग्रजी माध्यम असा उल्लेख नव्हता, परंतु आता ह्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की फक्त हे इंग्रजी माध्यमापुरतं मर्यादित असेल. इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहे. पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडणार नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्टिक्युलर इंग्रजी माध्यमाचाच उल्लेख आहे यामध्ये, बाकीच्या विषयांचा किंवा मराठी हिंदी माध्यम बाकीच्या माध्यमांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. म्हणजे शिक्षण सेवक, आता मगाच्या याच्यामध्ये त्यांनी शिक्षण सेवक म्हणून दिलं होतं, परंतु पुढे कुठलाही उल्लेख नव्हता. आता यामध्ये त्यांनी उल्लेख करून सांगितलेला आहे की इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसाठी शिक्षण सेवक कालावधी झाल्यानंतर कौशल्य चाचणी म्हणजे एक्झाम द्यावी लागेल. या संदर्भात प्रसिद्धी पत्रकामध्ये प्रेस नोटद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत. त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमांच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 1288 उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टलमार्फत शिफारस झाली. आता 1288 उमेदवारांची जर निवड झाली, इंग्रजी माध्यमाचा उल्लेख केला आहे, म्हणजे ह्या 1288 उमेदवारांना 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कौशल्य चाचणी द्यावी लागणार. एकंदरीतच पाहता ही परीक्षा केवळ नमूद केलेल्या उमेदवारांना पुरतीच मर्यादित आहे. पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यताधारकांचा काहीही संबंध नाही. ही वस्तुस्थिती कोणतीही खातरजमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमांद्वारे काही वर्तमानपत्रांमध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. साधन व्यक्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारे अधिकृत वेबसाईटवरती प्रसारित करण्यात येईल आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना या बुलेटिनवरती दिल्या जातील. यानंतर आपली पुढची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे शिक्षण विभागाकडनं पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच शिक्षक पदभरतीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. बिंदू नामावलीतील त्रुटींबाबत सर्वांना माहिती आहे 10% जागा ह्या पाठीमागे राखून ठेवण्यात आल्या होत्या. तर आता ह्या 10% रिक्त पदांचा कार्यवाही करण्यासाठी सांगितलेले आहे आणि त्याच्या खाली एक नमुना देखील जोडण्यात आलेला आहे. भरती प्रक्रियेमध्ये दुसरी गोष्ट आहे ती पात्र अपात्र आणि रिक्त ज्या जागा असतात त्या रुजू न झालेले उमेदवार म्हणजेच जागा रिक्त राहिलेले गुणवत्तेनुसार भरणे या भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेले उमेदवारांना रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या पदाची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेतली जातील. म्हणजे आता हे दोन्ही टप्पे एकाच वेळेस असणार बघा. 10% रिक्त जागा ह्या राखून ठेवलेल्या होत्या. बिंदू नामावलीचा घोटाळा त्यामध्ये समोर आला होता तेव्हा.
आणि दुसरं म्हणजे आता हे अपात्र रिक्त गैरहजर कामावर रुजू न झालेले या असणाऱ्या रिक्त जागा. तिसरा मुद्दा देण्यात आलेला आहे की पोर्टलवर जाहिरात देण्यात येणार असल्याने दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदूनामावलीनुसार रिक्त पदे तसेच विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे. आणि चौथा मुद्दा दिलेला आहे की सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाकरता 2024 अधिनियम राज्यात फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आला. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्रांद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. हे निर्देश आणि सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक दुसऱ्या मागास SCBC या प्रवर्गाकरता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी. पवित्र पोर्टलवरील दुसऱ्या टप्प्यासाठी जाहिरातीची कार्यवाही करायची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातींची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार त्यापूर्वी जाहिरातींसाठी दिलेले निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे आपली पुढची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये ॲप्लिकेशन करताना बरेच त्यामध्ये त्रुटी असल्याचं निदर्शनास आलेलं होतं. त्याचप्रमाणे जसं की अपेअरसाठी संधी नव्हती, नंतर दुसऱ्यांदा त्यांनी टॅब ओपन करून दिला, अपेअरसाठी संधी दिली, तसेच असे छोटे छोटे जे मुद्दे आहेत ते समोर आल्यावरती त्यांना ईमेलच्या माध्यमातून किंवा सांगितल्यानंतर त्यांनी यामध्ये बदल करून शुद्धीपत्रक काढलं, जेणेकरून सर्व टेटधारकांना हे समजेल की कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आणि कोणत्या त्रुटी होत्या ज्यात सुधारणा केलेली आहे, म्हणजेच नव्याने टॅब उपलब्ध करून दिलेले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या बाकीचे शासन निर्णय दिलेले आहे. मेन मुद्दा बघूया, ते राज्यातील माजी सैनिक जे स्वतः आहेत ते माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय, जे व्यक्ती शहीद झालेले आहे त्यांच्या फॅमिली मेंबर यांना 15% गुणांची सवलत देण्यात आले. त्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे ही त्रुटी त्यांनी सुधारलेली आहे. याआधी हा टॅब उपलब्ध करून दिलेला नव्हता, म्हणून हे शुद्धीपत्रक काढलेलं आहे. 15% हा एक टॅब उपलब्ध झालेला आहे. पुन्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या परिपत्रकानुसार मेंटल बिहेवियर इलनेस, मानसिक वर्तन आणि मानसिक आजार, बहुविकलांग हा टॅब ऑनलाईन आवेदनपत्राद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. कारण अशा विद्यार्थ्यांना वेळेमध्ये सूट वगैरे दिली जाते, तर ते ह्या गोष्टी आधीच मेन्शन कराव्या लागतात. फीजमध्ये सवलत असते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 23 ऑगस्ट 2013 अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या, आता थोडंसं या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या, तर शैक्षणिक व व्यावसायिक बोललेलं आहे. फक्त व्यावसायिक असतं तर ते DED आणि BEd किंवा तत्सम DED, BEd, DTED असं, परंतु या ठिकाणी शैक्षणिक असा आपण उल्लेख केलेला आहे. आता शैक्षणिक म्हटलं तर तुमचं BA, BCom, BSc हे सुद्धा त्यामध्ये येतं. प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना या परीक्षेला बसण्याची मुभा राहील. या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिलेला आहे. म्हणजे अपियरचा विकल्प यामध्ये दिला असेल. म्हणजे अंतिम वर्षाचे देखील अर्ज करू शकतात. परंतु आता एक कॉमन कमेंटमध्ये हा क्वेश्चन होता, म्हणून सांगते की 12वी झालेला आहे पण पेपर 2 द्यायचा आहे. 12वीमध्ये असेल तर 12वी असेल तर पेपर 2 साठी तर ग्रॅज्युएशनच लागतं. त्यामुळे पेपर 2 असा देता येत नाही. म्हणजे तुम्ही फक्त शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय असावी लागते ना ते एकदा बघून घ्या
आता त्या शैक्षणिकच्या लास्ट इयरला तुम्हाला चालतं, व्यावसायिक अर्हतेमध्ये देखील लास्ट इयरला चालतं. तुम्ही फायनल वर्षामध्ये असाल तर चालून जातं. अप इयरमध्ये टॅब उपलब्ध झालेला आहे. अशा प्रकारे महत्त्वाच्या अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.